रेल्वेचं एक रद्दबादल झाली त्याबद्दलचं जे आंदोलन आपण करणार आहोत त्याच्या नियोजनाच्या मीटिंगसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. पुणे नाशिक रेल्वेचा विषय हा आजचा विषय नाही. गेले कित्येक दशकं हा विषय चाललेला आहे आणि त्याला मागच्याही सरकारने आणि आत्ताच्याही सरकारने काही प्रतिसाद दिलेला नाही. किंबहुना आपले खासदार अमोल कोल्हे साहेबांनी संसदेमध्ये या संदर्भात मोठा आवाज उठवला, त्यांची भूमिका मांडली, परंतु त्या ठिकाणी तांत्रिक काहीतरी कारण GMRTचं देतात, परंतु ते काही खरं नाही. म्हणजे खासदारांनी त्यांना पुराव्यासहित सांगितलं की GMRTचं डिस्ट्रॅक्शन त्याला येत नाही. म्हणजे जे काही सर्वे झाला होता त्या सर्वेनुसार GMRTचं डिस्टर्बन्स त्याला येत नाही. परंतु त्यांनी आता भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये, काय निर्णय घेते आपल्या सर्वांना माहिती. त्याबद्दल काय आपण हे राजकीय मीटिंग नाही त्यामुळे ते बोलणार नाही मी. परंतु कुठेतरी आपल्या भागाला कुठेतरी वंचित ठेवायचं काहीतरी राजकारण यामध्ये दिसतंय. आणि रेल्वे रद्द होणं तुम्ही कितीही म्हटलात हे टेक्निकल काहीतरी कारणामुळे, परंतु ह्या राजकीयच भाग आहे आणि या राजकीय गोष्टींमुळेच या गोष्टी होत असतात. तर यामध्ये राजकारण 100% आहे, परंतु आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण सर्वसामान्य लोक आहोत, आपण शेतकरी वर्ग आहे. यांनी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे शेतकरी वर्ग यामुळे बाधित होणार आहे, कामगार वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, त्याचं नुकसान होणार आहे. सापुताराला आपण जातो पर्यटनासाठी, इथून सापुताराला जातो, गुजरातला जातो. गुजरातची माणसं आपल्याकडे आली पाहिजेत ना. उद्या आपल्याकडे पर्यटन आहे, आपल्याकडे अष्टविनायक आहे, उद्या आपल्याकडे माळशेज आहे, इतकं सुंदर टुरिझम त्या ठिकाणी आहे. आणि बाहेरची लोक आपल्याला, जर आपण हे दळणवळण व्यवस्थित नसेल, पायाभूत सुविधा व्यवस्थित नसतील तर आपल्याकडे येणार नाहीत. किंबहुना हे आपलं नुकसान आहे. आपला फक्त शेतकरी वर्गच राहणार आहे का? जुन्नर तालुका हा फक्त शेतकरीच राहणार आहे का? हा एक विषय. आपल्याकडे कुठल्या प्रकारची MIDC नाही, कुठल्याही प्रकारच्या मोठे प्रकल्प आपल्याकडे येत नाहीत आणि रेल्वेही नाही. जी काही सेमी हायस्पीड रेल्वे जवळपास सँक्शन झाली होती, त्याचे पैसे लोकांना आले, संपादन झालं, तरी तुम्ही इतकी निगेटिव्ह भूमिका घेताय, तर हे बरोबर नाही. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी संघटना कुठेतरी बांधली पाहिजे, एक कृती समिती तयार करावी आणि त्याचे कुठेतरी एक अजेंडा असावा. कारण असं हे वेग किंवा त्याला आपण डायरेक्शन नसलेलं असं आंदोलन आपण करू शकत नाही. त्यासाठी एक ठोस भूमिका पाहिजे, कुठेतरी एक अजेंडा आपला असला पाहिजे. तसं करावं आणि एकत्रितरित्या त्यामध्ये आपल्याला एकजूट महत्त्वाची आहे. हा नाही आला तो नाही आला असं चालणार नाही आणि आपल्याला तिथे ठाम भूमिका घेऊन ते आंदोलन केलं पाहिजे आणि ते यशस्वी केलं पाहिजे. आता मागाशी ते राहुल बोलले की त्यांनी 9 महिन्यापूर्वी आंदोलन केलं होतं बोट्याला, पण त्याची दखल किती घेतली गेली ते महत्त्वाचं. आपला आवाज आपल्याला दिल्लीपर्यंत पोहोचवायचा, हा मुंबईपर्यंत आवाज जाऊन उपयोग नाही आहे. हे राज्य किंवा राज्यापुरतं मर्यादित नाही, हे केंद्र शासनाचा निर्णय असतो. त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. तर 9 तारखेचं जे आंदोलन आहे त्याची दिशा, योग्य दिशा आपण ठरवूया आणि त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. आपण सर्वांनी सहभागी झालं, सर्वांचा सहभाग दिसला आणि आपला थोडा रेजिस्टन्स दिसला. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे